नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मातोश्री प्रयाग प्रतिष्ठान मार्फत स्पर्धा परीक्षा मोफत ऑनलाईन वर्ग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मातोश्री प्रयाग प्रतिष्ठान संस्था सन 2006 पासून सामाजिक क्षेत्रामध्ये तसेच विविध ट्रेनिंग प्रोग्राम्स, इकॉनॉमिक वीकर सेक्शनसाठी कम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्राम, कम्प्युटर लिटरसी प्रोग्राम तसेच स्पर्धा परीक्षा मोफत कोचिंग वर्ग वेगवेगळ्या ठिकाणी घेत असते. त्याचाच एक भाग म्हणून आणि कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपण हा ऑनलाईन प्रोग्राम सुरू केलेला आहे. या सर्वांमध्ये मी आपलं स्वागत करतो. तर आजचा आपला विषय आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी काही स्ट्रॅटेजी असली पाहिजे त्याबद्दल आपण आणि त्याचा एक ट्रेंड ॲनालिसिस सन 2014 पासून ते आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्राचं जर रिझल्टमध्ये ओव्हरऑल रिझल्टमध्ये UPSCच्या जर आपण पर्सेंटेज पाहिलं तर कम्पॅरेटिव्हली जसं एक्सपेक्टेड आहे तसं ते रिझल्ट नाही आहे. महाराष्ट्रातून खूपच कमी उमेदवार UPSCच्या फायनल रिझल्टमध्ये निवडले जातात. याचे कारणं वेगवेगळे आहेत. त्यामध्ये काही महत्त्वाची कारणं आहेत ते म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये ते पण डिस्कस करूया आणि एक रणनीती तुम्हाला एक आखून घेतली पाहिजे UPSCच्या अभ्यासाची सुरुवात करत असताना. तर त्याच्यामध्ये जी काही स्ट्रॅटेजी आहे तर त्याच्यावरती आपण जर फोकस करून मुळामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये भरपूर टॅलेंट आहे, परंतु राईट गायडन्स त्यांना मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ द सिलेबस, एक्झामिनेशन स्ट्रक्चर अँड पॅटर्न आणि क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस आणि ह्या सर्व गोष्टींमुळे कुठे ना कुठे तो एक जो निर्णायक दिवस असतो परीक्षेचा तिथेच मग थोडासा गडबड होऊन जाते आणि रिझल्ट. आता मुख्य परीक्षा संदर्भात बऱ्याच जणांचे आन्सर रायटिंग खूप छान असते, परंतु पूर्व परीक्षाच पास होऊ शकत नाहीत विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे पुढच्या स्टेपमध्ये त्यांना प्रवेश घेण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होते. त्याची कारणं बरीच आहेत. त्यापैकी इट इज वन ऑफ द रिझन दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. दॅट इज वाय वी हॅव स्टार्टेड दिस इनिशिएटिव्ह ट्रेंड ॲनालिसिस. तर या व्हिडिओमध्ये मी विकास गायकवाड आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी स्पर्धा परीक्षा क्षेत्र, ट्रेनिंग आणि कोचिंग तसेच पब्लिकेशन क्षेत्रामध्ये मला 10 वर्षाचा अनुभव आहे आणि मास्टर्स IAS या यूट्यूब चॅनलद्वारे मी सध्या मेंटोरिंग करतो विद्यार्थ्यांना. तसेच माझी सोशल मीडिया वेबसाईटवरती पण तुम्ही मला व्हिजिट करू शकता, vikasvbgaikwad.com, आणि व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, तर त्यावरती तुम्ही काही क्युरी असेल तर मला विचारू शकता. तर आता सुरुवात करूया आपण. तर 2019चा जर आपण रिझल्ट पाहिला तर त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी पूर्व परीक्षेचा कट ऑफ हा जनरल कॅटेगरीचा 98 आहे आणि सिव्हिल सर्व्हिसेस मेन मुख्य परीक्षेचा कट ऑफ जो आहे तर तो 751 आहे आणि फायनल कट ऑफ जो आहे तर तो 961 आहे. आता आपण कॅटेगरी वाईज याचा पूर्व परीक्षेचा कट ऑफ बघूया, म्हणजे एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल. हे ॲक्च्युली प्रिपरेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर ह्या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करूनच आपल्याला काही स्टेप्स आहेत त्या सर्व फॉलो केल्याच्या नंतरच मूळ सुरुवात जी आहे अभ्यासाची ती करण्यात काहीतरी अर्थ आहे. म्हणजे जसं की आपल्याला म्हणजे प्रिव्हियस पेपर्स असतील त्याचं ॲनालिसिस असेल, सिलेबस समजून घेणं असेल, सिलेबसचे अंडरस्टँडिंग आहे, ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतरच आपण मूळ अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. नाहीतर डायरेक्ट आपण लक्ष्मीकांत घेऊन बसलो पहिल्या दिवसापासून तर काही कळत नाही आणि त्यामुळे मग किती पण मेहनत केली, तासनतास अभ्यास करून पण आपल्याला अपेक्षित रिझल्ट्स मिळत नाहीत. तर इथे पाहता येईल तुम्हाला की 2014 साली जनरल कॅटेगरीचा कट ऑफ हा 205 आहे, OBC 204, SC 182 आणि ST 174 आहे. 2015 साली तोच कॅटेगरी वाईज जर पाहिला आपण तर जनरल कॅटेगरीचा 107.34 आहे, OBCचा 106 आहे, SC 94 आणि ST 91.34. 2016 साली जनरल कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला इथे पाहायला मिळेल
तो 116 आहे, OBC 110.66 आहे, SC 99.34 आणि STचा 96 मार्क्स. 2017 साली आपल्याला पाहायला मिळेल की जनरल कॅटेगरीचा कट ऑफ हा 105.34 आहे, तर OBC कॅटेगरीचा कट ऑफ हा 102.66 आहे, SC कॅटेगरीचा 88.66 आणि STचा पण 88.66 आहे. 2018 साली जनरल कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला इथे पाहायला मिळेल की 98 आहे. तसेच OBC कॅटेगरीचा कट ऑफ हा 2018 साली 96.66 आहे. SC कॅटेगरीचा कट ऑफ 2018 साली हा 84 आहे आणि ST कॅटेगरीचा कट ऑफ हा 83.34 आहे 2018 साली. 2019 मध्ये जनरल कॅटेगरी 98 आहे, OBC 95.34, त्यानंतर SC 82, ST 77.34. 2020 सालीचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळेल की जनरल कॅटेगरीचा हा 98 आहे, OBC 96.66 आहे, SC 84 मार्क्स आहे आणि STचा हा 83.34 आहे. हा एक 2014 ते 2020 पर्यंतचा आपण एक ट्रेंड बघितला की कट ऑफचा कसा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की थोडंसं आता याच्यामध्ये 2018 पासून कमी होताना दिसत आहे याच्यामध्ये. तर हे सर्व ट्रेंड पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की कट ऑफ हा जवळपास आता एक म्हणजे सेक्युअर्ड मार्क जर तुम्ही पाहिले तर किती असायला पाहिजेत पूर्व परीक्षेमध्ये UPSCच्या, जेणेकरून तुम्हाला मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने तयारी चालू ठेवता येईल. तर पूर्व परीक्षेमध्ये जर तुम्ही आमच्या ॲनालिसिसद्वारे मास्टर्स IASने केलेल्या ॲनालिसिसद्वारे जर 120 मार्कांची जर तयारी ठेवली पूर्व परीक्षेची, तर तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी तयारी करायला, मुख्य परीक्षेसाठी तयारी करायला सोपं जातं. त्याच्यामध्ये महत्त्वाचे 4 विषय आहेत. त्याला आम्ही 4 पिलर्स ऑफ UPSC असं म्हणतो. 4 P's ऑफ UPSC किंवा 4 पिलर्स ऑफ UPSC. त्यावरती डॉक्टर आझाद सर आहेत जे दिल्लीचे आमचे मास्टर्स IASच्या टीममध्ये, तर त्यांनी पण एक मागे व्हिडिओ ॲनालिसिस केला होता. तो मास्टर्स IASच्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे. तर याच्यात आपण पाहूया की 4 पिलर्स ऑफ UPSC मध्ये हे पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण सर्व डिस्कशन करत आहोत आता सध्या. तर 120 मार्कांची जर आपल्याला स्ट्रॅटेजी ठेवायची UPSC पूर्व परीक्षेची, तर त्यामध्ये ह्या 4 विषयांचं जे वेटेज आहे, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी आणि इकॉनॉमी, तर या 4 विषयांचं वेटेज जे आहे तर ते आपल्याला किती आहे आणि ते कशा पद्धतीने आपल्याला ते आपण पुढे पाहू. तर ट्रेंड जर तुम्ही अभ्यासला 2014 पासून ते 2020 पर्यंतचा UPSCच्या पूर्व परीक्षेच्या पेपर्सचा, तर आपल्याला इथे असं लक्षात येईल की 2014 साली हिस्ट्रीमध्ये आपल्याला 17 प्रश्न विचारलेले दिसतात. पॉलिटीवरती 11 आणि त्यानंतर जिओग्राफी आणि इकॉनॉमीवरती अनुक्रमे 12 आणि 10. हे 2014ची गोष्ट आहे. 2014ला आपल्याला एवढे प्रश्न विचारलेले आहेत प्रत्येक सेक्शनवरती. 2015ला जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की हिस्ट्रीवरती 14 प्रश्न विचारलेले दिसतात इथे. त्यानंतर पॉलिटीवरती 13, जिओग्राफीवरती 14 आणि इकॉनॉमी सेक्शनवरती 13 प्रश्न विचारलेले आपल्याला इथे आढळून येतात. बरोबर आहे. 2016ला जर पाहिलं तर कम्पॅरेटिव्हली आपल्याला ट्रेंड असा लक्षात येईल की पॉलिटी आणि जिओग्राफीचं वेटेज थोडंसं अप टू 50% कमी झालं कम्पॅरेटिव्हली लास्ट इयर. आणि हिस्ट्रीमध्ये 2016 साली 15 प्रश्न विचारलेले दिसतात, तर पॉलिटीवरती 7 प्रश्न आणि जिओग्राफीवरती 7 प्रश्न विचारलेले दिसतात. तसेच इकॉनॉमीवरती 18 प्रश्न. म्हणजे इकॉनॉमी तर इथे तुम्हाला लक्षात येईल की 2016ला बरेचसे इकॉनॉमी हा विषय हा खूप चर्चेत होता. इकॉनॉमीमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत ऐतिहासिक 2016मध्ये, आणि तिथे प्रश्नांची संख्या पण इथे तुम्हाला वाढलेली दिसते, ती 18 ही झालेली आहे. बरोबर. तर 2017 साली 2016चा आता जे आपण बोललो, तर तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये चेंजेस आढळले इकॉनॉमीमध्ये, रिफॉर्म्स असतील किंवा आणखीन काही नवीन डिसिजन्स असतील आणि काय चर्चेचे विषय होते,
तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इथे लिहू शकता. 2017चा आपण ट्रेंड पाहिला UPSCचा पूर्व परीक्षेचा, तर 4 सेक्शनवरतीच फक्त आपण डिस्कस करतोय, बाकीचे सेक्शन याच्यामध्ये घेतलेले नाही आहेत. कोणते 4 सेक्शन? हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी आणि इकॉनॉमी. तर 2017मध्ये हिस्ट्रीवरती 14 प्रश्न, पॉलिटीवरती प्रश्नांची संख्या खूप वाढलेली मागच्या कंपॅरेटिव्हली मागच्या 3 वर्षांच्या 2014, 15, 16च्या कंपॅरिझनमध्ये. तर 2017 साली हिस्ट्रीवरती 14 प्रश्न, पॉलिटीवरती 22 प्रश्न, जिओग्राफीवरती 7 प्रश्न आणि इकॉनॉमीवरती 8 प्रश्न विचारलेले आपल्याला इथे दिसतात. 2018 साली जर पाहिलं तुम्ही तर हिस्ट्रीवरती 15 प्रश्न, पॉलिटी सेक्शनवरती 13 प्रश्न, जिओग्राफी सेक्शनवरती 8 प्रश्न आणि इकॉनॉमी सेक्शनवरती 16 प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. ट्रेंड हा इकॉनॉमीमध्ये खालीवर होतो आहे पॉलिटी आणि इकॉनॉमीमध्ये. तर हिस्ट्रीमध्ये तेवढा मेजर डिफरन्स आपल्याला इथे दिसत नाही आहे, परंतु इकॉनॉमी आणि पॉलिटी आणि जिओग्राफी याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कमी जास्त होताना दिसतात डिफरन्सेस. तर 2019चा जर विचार केला आपण, तर 2019 साली आपल्याला हिस्ट्रीमध्ये 17 प्रश्न विचारलेले, तर पॉलिटी या सेक्शनवरती 15 प्रश्न विचारलेले इथे आपल्याला दिसतात. तसेच जिओग्राफी आणि इकॉनॉमी ह्या सेक्शनवरती अनुक्रमे 14 प्रश्न प्रत्येकी विचारलेले दिसतात. आणि आता जो लेटेस्ट पेपर झाला आपला 2020चा, तर त्यावरती आपल्याला लक्षात असं येईल की 2020च्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षेमध्ये हिस्ट्री या सेक्शनवरती 20 प्रश्न विचारलेले आहे, पॉलिटी या सेक्शनवरती 17 प्रश्न विचारलेले आढळून येतात. त्यानंतर जिओग्राफीवरती 10 प्रश्न आणि इकॉनॉमी सेक्शनवरती 20 प्रश्न इथं आपल्याला विचारलेले दिसतात. तर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जर आपण पाहिलं की 4 पिलर्समधून जे येतात, म्हणजे 4 पिलर्स कोणते? हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी. यावरून जर पाहिलं तर आपल्याला लक्षात असं येईल की 2014मध्ये ह्या 4 सेक्शनला मिळून 2014मध्ये 50 प्रश्न विचारलेले आहेत. 2015मध्ये या 4 सेक्शनला एकूण 54 प्रश्न विचारलेले आहेत. 2016मध्ये 47 प्रश्न विचारलेले आढळून येतात एकूण. 2017मध्ये 51, 2018मध्ये 52, 2019मध्ये 60 आणि 2020मध्ये ह्या 4 सेक्शनला एकत्रित 2020मध्ये या 4 सेक्शनला एकत्रित 62 प्रश्न विचारलेले आपल्याला आढळून येतात. बरोबर. तर 62 क्वेश्चन्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स 62, बरोबर, म्हणजे आउट ऑफ 100 क्वेश्चन्स. म्हणजे हा किती मेजर पार्ट झाला लक्षात येईल तुमच्या. म्हणजे इथे आपल्याला दॅट व्हॉट वी आर डिस्कसिंग हियर, वी आर डिस्कसिंग टू सेक्युअर द पोझिशन, सेक्युअर युअर रिझल्ट विथ 120+ स्ट्रॅटेजी. पूर्व परीक्षेच्या रिझल्टच्या अनुषंगाने बोलतो आपण. तर हिस्ट्रीमध्ये जे मेजर आपल्याला इथे विचारलेले सेक्शन्स आहेत ते इथे आपल्याला दिसतील. एन्शियंट हिस्ट्रीमध्ये काही स्पेशल एम्फोसिस गिवन ऑन कल्चर अँड हेरिटेज, प्रीहिस्टॉरिक, पॅलिओलिथिक, मेझोलिथिक, निओलिथिक अँड चाल्कोलिथिक कल्चर. प्रीहिस्टॉरिकमध्ये प्रोटो हिस्ट्री, त्यानंतर आर्ट अँड कल्चर, वेदिक कल्चर, 6th सेंचुरी BC रिलिजियस मुवमेंट्स असतील त्याच्यावर काही प्रश्न आहेत. एज ऑफ मौर्यन्स, हे हाय इल्डिंग टॉपिक्स आहेत. हाय इल्डिंग टॉपिक्स आपल्या कशामध्ये? UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशनच्या हिस्ट्री सिलेबसमध्ये. त्यानंतर मेडिवल इंडियामध्ये पण दिल्ली सल्तनत असेल, डिनास्टिक रूल असेल, आर्किटेक्चरचा खूप मोठा पार्ट आहे त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये. सूफिझम आहे, भक्तिझम आहे, लोधीज, आर्किटेक्चर अँड इकॉनॉमी त्या काळातली मध्ययुगीन भारतातली. त्यानंतर हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडियामध्ये कमिंग ऑफ युरोपियन्समध्ये मग पोर्तुगीज, डच, फ्रेंच, दानिश, ब्रिटिश या लोकांचं जे काही आपल्याकडे आक्रमण झालं आणि त्यानंतर जशा सत्तामध्ये बदल होत गेले त्यानंतर तिथूनपर्यंत ते आपल्या 1857चा जो उठाव आहे त्याचे जे काही सोशल रिलिजियस रिफॉर्म्स झाले, मुवमेंट झाल्या, त्याचे वेगवेगळे पडसाद उमटले गेले, त्या प्रतिक्रिया आणि ॲक्शन्स टेकन बाय ब्रिटिश आणि त्याला दिलेल्या भारतीयांनी प्रतिक्रिया, त्यातून राईज झालेला नॅशनलिझम असेल, नॅशनलिझममधून राईज झालेले लीडर्स असतील,
ह्या सर्वांचा भाग इथे आपल्याला हाय यील्डिंग टॉपिकमध्ये आढळून येतो. त्यानंतर पॉलिटी अँड गव्हर्नन्समध्ये जर पाहिलं तुम्ही तर मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन फीचर्स फंडामेंटल राईट्स अँड DPSP फंडामेंटल ड्युटीज हा तर म्हणजे हाय यील्डिंग टॉपिक आहेच आहे पॉलिटीमध्ये. त्यानंतर पार्लमेंटरी कमिटीज, ग्रुप्स, हेड्स ऑफ स्टेट अँड गव्हर्नमेंट. त्यानंतर हे वेगवेगळे हाय यील्डिंग टॉपिक्स याच्यामध्ये आपल्याला दिसतात. हे जे 4 सेक्शनबद्दल आपण डिस्कस करत आहोत, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी अँड इकॉनॉमी. तर जिओग्राफीमध्ये मग आपल्याला बेसिक ऑफ इंडियन जिओग्राफी, त्यानंतर फिजिकल फीचर्स आहेत, रिव्हर सिस्टीम आहे, क्लायमेट आहे, ॲग्रिकल्चर आहे. ॲग्रिकल्चरचं एक विशेष महत्त्व आहे आणि ॲग्रिकल्चरची एक विशेष गोष्ट जी आहे आपल्या एकंदरीत संपूर्ण स्पर्धा परीक्षांमध्ये, त्यामध्ये पर्टिक्युलरली UPSCमध्ये पण, की एक लक्षात येईल की ॲग्रिकल्चरचे जे रूट्स आहेत ते वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इनडायरेक्टली त्याचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ॲग्रिकल्चरचं सिलेबसमध्ये, तर ते जसं की तुम्हाला सांगतं इकॉनॉमीमध्ये आहे. त्यानंतर बॉटनीचा जो पार्ट आहे आपला सायन्समध्ये, तर बॉटनीमध्ये पण काही त्याचं प्लांट ब्रीडिंगचे रिलेटेड असेल किंवा मग आणखीन जे काही प्लांटच्या रिलेटेड असतील गोष्टी, तर तिथे आपल्याला काही त्याचे रूट्स आढळतात. बायोडायव्हर्सिटीमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी. आणि कोर ॲग्रिकल्चरचा सेपरेट सेक्शन, त्याच्यामध्ये मग लँड युटिलायझेशन, टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर, हे एक डायरेक्टली विचारलेले प्रश्न, परंतु इनडायरेक्ट त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन, याच्यावरती एक सुंदर व्हिडिओ आपण आपल्या बनवलेला आहे ॲग्रिकल्चरचा इम्पॉर्टन्स जे आहे आपल्या परीक्षेच्या सिलेबसच्या अनुषंगाने, तर तो तुम्ही पाहून घ्या. त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन ठेवतो तुम्हाला. तर हा जिओग्राफीमध्ये हे सेक्शन्स आहेत. त्यानंतर जिओग्राफीमध्ये इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मग त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन, हायवे, इनलँड, वॉटरवेज, पॉवर अँड एनर्जी सेक्टर, ह्युमन जिओग्राफी, डेमोग्राफिक्स आहेत त्याच्यामध्ये, रिसेंट सेन्ससवरती काही प्रश्न असतील, आणि वर्ल्ड जिओग्राफी, असे ते सेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. हे हाय यील्डिंग टॉपिक्स आहेत आपल्या UPSC पूर्व परीक्षेमध्ये. इकॉनॉमीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक्स आहेत, नॅशनल इन्कम, इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, मॉनिटरी सिस्टीम जी आहे, त्यानंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहे, बँकिंग स्ट्रक्चर आहे, त्यानंतर इन्फ्लेशन आहे. बँकिंग स्ट्रक्चरवर तर आता खूपच म्हणजे जे प्रायव्हेटायझेशन होत आहे, मर्जर होत आहे, ॲक्विजिशन होत आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे बँकिंग सिस्टीम, जी इंडियन बँकिंग सिस्टीम, ही पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेली आहे. त्यानंतर याच्यात काय काय बदल होत आहेत, कोणत्या बँकेचं मर्जर कशासोबत आहे, त्याचे काय प्रोज अँड कॉन्स आहेत, ते मुख्य परीक्षेच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे सोशल काय त्याचे इम्पॅक्ट्स आपल्याला दिसून येतील पुढच्या काळामध्ये, हे मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचंच आहे. त्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन स्कीम्स असतील वेगवेगळ्या, तर त्याच्यामुळे पण बँकिंग सेक्टर हे नेहमी चर्चेमध्ये असतं. RBIच्या रिलेटेड जे काही आता गव्हर्नरशी रिलेटेड असं, किंवा मग RBIच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये काही बदल होतात, त्यामुळे पण बँकिंग सेक्टर हे नेहमी चर्चेमध्ये असतं इकॉनॉमीमध्ये. तर त्यावरती पण आपल्याला बरेचसे प्रश्न इथे विचारलेले दिसतात. आणि हे महत्त्वाचे काही टॉपिक्स आपण त्यामध्ये पाहत आहोत की याच्यावरती आत्तापर्यंत प्रश्न बऱ्यापैकी येऊन गेलेले आहेत, आणि इथून पुढे पण या हाय यील्डिंग टॉपिक्सवरती प्रश्न जास्त येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की ट्रेंड ॲनालिसिस जो आहे UPSCचा पूर्व परीक्षेचा 2014 ते 2020 पर्यंत कशा पद्धतीने कट ऑफ आणि कट ऑफचा एक ट्रेंड ॲनालिसिस पाहिला आपण. आणि ह्या 4 सेक्शन जे म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षा क्वालिफाय करून मुख्य परीक्षेमध्ये सीट रिझर्व करण्यासाठी स्वतःचा तुम्हाला एक स्ट्रॅटेजी आखावी लागणार आहे. 120+ म्हणजे हे कुठल्या बेसिसवरती बोलतो 120+ स्ट्रॅटेजी, की मागचे जे काही आपण पूर्व परीक्षेचे 2014 ते 2020 पर्यंतचं ॲनालिसिस केलं, तर त्याच्यामध्ये कट ऑफ आपल्याला जाणून येईल की 120+ जर स्ट्रॅटेजी ठेवली तुम्ही, तर तुम्ही नक्कीच मुख्य परीक्षेसाठी पात्र असाल. तर त्यासाठी आपल्याला 120+ स्ट्रॅटेजी ठेवण्यासाठी काय आवश्यक आहे, तर तिथे आपल्याला काय आवश्यक आहे, तिथे या 4 हाय यील्डिंग जे सेक्शन पाहिले आपण,
हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी. तर त्यावरती कसे प्रश्न, म्हणजे आता रिसेंट बघितलं तर 62 प्रश्न आलेले, 62 क्वेश्चन्स ओनली फ्रॉम दिस 4 सेक्शन्स. तर अशीच तयारी चालू ठेवा. काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मास्टर्स IASच्या टीमसोबत, आणि व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही हेल्पलाईनशी संपर्क साधू शकता. mastersias.in या वेबसाईटला व्हिजिट देऊन पण तुम्ही तुमची क्युरी नोंदवू शकता. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स दिले असतील तर त्या ॲग्रिकल्चरचा जो व्हिडिओ बद्दल बोललो मी, तर तो व्हिडिओची लिंक पण तिथं डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तुम्ही ती एकदा पाहून घ्या.